Hello everyone, welcome back to the lecture series of structure of atom. So today we will discuss about the quantum numbers. Various orbitals in an atom differ in size, shape and orientation with respect to the nucleus depending upon the value of psi square. म्हणजे जे वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यांची साईज वेगवेगळी असते, शेप वेगळा असतो, ओरिएंटेशन्स वेगवेगळं असतं विथ रिस्पेक्ट टू द न्यूक्लियस आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती कोणावर डिपेंड करते, वेव्ह फंक्शन साय स्क्वेअर. ओके, ईच ऑर्बिटल इज डिझायनेटेड बाय 3 quantum numbers labeled as n, l and ml, and each electron being assigned with 4 quantum numbers, that is n, l, ml and ms. Means orbitals are indicated by or possess 3 quantum numbers: principal quantum number, azimuthal quantum number and electron magnetic quantum number. And electrons possess 4 types of quantum numbers, that is principal quantum number, azimuthal quantum number, magnetic quantum number and electron spin quantum number. So let's study the 4 types of quantum number. In that, first one is principal quantum number. The principal quantum number n is a positive integer with values of n being 1, 2, 3, 4 and so on. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा कोणत्या अक्षराने डिनोट केला जातो? स्मॉल एन ने, आणि त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह इंटेजर्स असतात, स्टार्टिंग फ्रॉम 1 to 1, 2, 3, 4 and etc. Okay, it identifies the शेल नंबर, शेल कोणती आहे प्रेझेंट ती ओळखण्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा यूज होतो. ॲटॉमिक ऑर्बिटल्स हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू ऑफ एन बिलॉंग टू द सेम शेल. जर ॲटॉमिक ऑर्बिटल्ससाठी शेल नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असेल तर ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स एकाच शेलमध्ये येत असतात. म्हणजे जर समजा ऑर्बिटल्स आहेत आणि त्या सगळ्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे एन ची सेम व्हॅल्यू आहे तर ते सगळे ऑर्बिटल्स एकाच शेलमध्ये येत असतात. With increase of n, the number of allowed orbitals in that shell increases and given by n square. जसं जसं तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज होत जाणार तसं तसं काय होणार, शेल काय होणार, इन्क्रीज होत जाणार. And also the number of allowed orbitals in that shell increases, and these increasing order of orbitals is given by the formula n square. म्हणजे बघा, आता समजा इथे तुमचं न्यूक्लियस आहे. ओके, इथे तुमचा न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर ही फर्स्ट शेल आहे, देन सेकंड शेल, बरोबर ना. अशा प्रकारे काय होणार, प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय होणार, इन्क्रीज होत जाणार. पहिल्या शेलसाठी 1 आहे, नंतर 2 आहे, मग असा शेल नंबरसुद्धा काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर जसा इन्क्रीज होत जाणार तसं तसं शेल इन्क्रीज होत जाणार आणि त्यामध्ये असणारे अलाउड ऑर्बिटल्ससुद्धा काय होणार, इन्क्रीज होत जाणार. मग एका शेलमध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत ते कशाने, कोणत्या फॉर्म्युलाने सांगितलं आहे, एन स्क्वेअर. म्हणजे जर एखाद्या शेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे तर त्या शेलमध्ये 2 या शेलमध्ये प्रेझेंट असणारे ऑर्बिटल्स किती असणार, एन स्क्वेअर, दॅट इज 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. ओके, म्हणजे सेकंड शेलसाठी किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असणाऱ्या शेलसाठी अलाउड ऑर्बिटल्स किती असतील, 4 असणार. ओके, a set of orbitals with given value of n constitute a single shell. म्हणजे तेच सांगितलंय, जे थर्ड स्टेटमेंट आहे ना तेच आहे इथे परत सांगितलेलं. a set of orbitals with given value of n constitute a single shell. जर सेट ऑफ ऑर्बिटल्स असतील आणि त्यांच्यासाठी जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असेल, एनची व्हॅल्यू सेम असेल तर ते सिंगल शेलमध्येच येतात. शेल्स आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल्स के, एल, एम, एन अँड सो ऑन. शेलचे सिम्बॉल्स कोणकोणते आहेत, के, एल, एम, एन. म्हणजे जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज इक्वल टू 1 असेल तर त्या शेलला काय म्हणायचं, के शेल असं म्हणायचं. जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 असेल तर एल शेल, देन एम, देन एन अँड सो ऑन. ओके, नेक्स्ट, विथ एन increase of n, the distance from the nucleus and size of the shell increases and also the energy increases. मग अशी जसं सांगितलं होतं ना, हा न्यूक्लियस आहे,
ओके, त्याच्याभोवती एक पहिली शेल आहे, नंतर सेकंड शेल आहे. मग असं इन्क्रीज करत गेलात एन तर काय होणार, इथे फर्स्ट शेलसाठी एन इथे 2. बरोबर, जसं जसं तुम्ही न्यूक्लियसपासून डिस्टन्स इन्क्रीज करत जाणार तसं तसं शेलची साईज काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार आणि त्या शेलची एनर्जीसुद्धा काय होणार, इन्क्रीज होत जाणार. इन हायड्रोजन लाईक स्पेसीज द एनर्जी ऑफ ऑर्बिटल डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ एन. हायड्रोजन लाईक ज्या स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये एनर्जी ऑर्बिटलची जी आहे ती कोणावर डिपेंड असते, एनवर डिपेंड असते, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरती डिपेंड असते. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय हायड्रोजन लाईक स्पेसीज. हायड्रोजन लाईक स्पेसीज मीन्स व्हॉट, द स्पेसीज विच कंटेन ओनली वन इलेक्ट्रॉन इन देअर न्यूक्लियस. ज्या स्पेसीजमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असतो किंवा हायड्रोजन, त्या स्पेसीजला काय म्हणायचं, हायड्रोजन लाईक स्पेसीज असं म्हणायचं. मग हे का प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरतीच का डिपेंड असतं हायड्रोजन लाईक स्पेसीजमध्ये एनर्जी, तर तिथे फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असणारं कोणतं आहे, फक्त न्यूक्लियसमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये, बाकी काय तिथे फोर्स कोणतंही प्रेझेंट नाही आहे. म्हणून फक्त हायड्रोजन लाईक स्पेसीजमध्ये एनर्जी ऑफ ऑर्बिटल डिपेंड्स ओनली ऑन दी व्हॅल्यू ऑफ एन. इन दी केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स the energy of orbitals depend on two quantum numbers, that is principal quantum number and azimuthal quantum number. म्हणजे मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स असतात त्यांच्यामध्ये काय असते, ऑर्बिटल्सची एनर्जी जी आहे ती दोन क्वांटम नंबरवरती डिपेंड असते. एकतर प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन अँड एल मीन्स अझ्युमिथल क्वांटम नंबर एल. ओके, सो रिमेंबर दिस. नेक्स्ट, सी दिस टेबल. In this table, principal quantum number are given in the first column and their corresponding shell symbols are also given in second column. So for n is equal to 1, shell symbol is K. For n is equal to 2, shell symbol is L. For 3, shell symbol is M, and for 4, shell symbol is N. Now in third column, अलाउड नंबर ऑफ ऑर्बिटल्स आर गिव्हन. त्या शेलमध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट असतील ते सांगितलेलं आहे. तर एन स्क्वेअर एवढे ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. देअरफॉर द सेकंड शेल विल कंटेन 4 नंबर ऑफ ऑर्बिटल्स. देन ॲज प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीजेस, साईज ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, जसं जसं तुमचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज होत जाणार तसं तसं काय होणार, शेलची साईजसुद्धा इन्क्रीज होत जाणार. ओके, जर टेबल क्लिअर दिसत नसेल तर पुस्तकांमधून बघा, बुक रेफर करा. ओके, तर हे आहे, हे लक्षात ठेवा की शेल सिम्बॉल कशा आहेत, कोणता क्वांटम नंबर असताना त्याच्यासाठी त्या शेलचा सिम्बॉल काय आहे, अलाउड नंबर ऑफ ऑर्बिटल्स कसे काढायचे आहेत. एन स्क्वेअर केलं की काय होणार, प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर केला की तुम्हाला त्या शेलमध्ये किती ऑर्बिट प्रेझेंट आहेत ते काढू शकता. ओके, सेकंड क्वांटम नंबर इज अझ्युमिथल क्वांटम नंबर. दी अझ्युमिथल क्वांटम नंबर एल इज ऑल्सो कॉल्ड सबसिडरी क्वांटम नंबर. अझ्युमिथल क्वांटम नंबरलाच काय म्हटलं जातं, सबसायडरी क्वांटम नंबर. मग का म्हणतात त्याला सबसायडरी क्वांटम नंबर, बिकॉज इट डिसाइड्स द एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स अलॉंग विथ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरोबरच अझ्युमिथल क्वांटम नंबर सुद्धा काय करतो, ऑर्बिटची एनर्जी डिसाइड करतो. मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स असतात त्यांच्यामध्ये काय होतं, ऑर्बिटची एनर्जी ही दोन क्वांटम नंबरवरती डिपेंड असते. एक म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि सेकंड वन इज दी अझ्युमिथल क्वांटम नंबर. देअरफॉर अझ्युमिथल क्वांटम नंबर इज ऑल्सो नोन ॲज सबसायडरी क्वांटम नंबर. Atomic orbitals with the same value of n but different values of L constitute a subshell belonging to the shell for the given n. ज्या ॲटॉमिक नंबरसाठी n ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे पण एल ची व्हॅल्यू वेगवेगळी आहे, मग ते काय करतात, सबशेलमध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सबशेल्स प्रेझेंट असतात. बघा, समजून घ्या, ज्यांचा ज्या ऑर्बिटल्सचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे. ओके, ज्या ऑर्बिटल्सचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे पण त्यांचा अझ्युमिथल क्वांटम नंबर काय आहे, वेगळा आहे.
बरोबर ना. अझिमुथल क्वांटम नंबर वेगळा आहे. मग ते ऑर्बिटल्स कुठे जाणार, तर सबशेल्समध्ये जाणार. आता शेल झाली, त्याच्या शेलमध्ये अजून काय प्रेझेंट असणार, सबशेल प्रेझेंट असणार. बरोबर ना. ज्या ऑर्बिटल्सचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे ते सगळे एकाच शेलमध्ये येतात. बरोबर. आता हे सगळे एका शेलमध्ये आले, जे ऑर्बिटल्स ज्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर वेगळा होता. पण आता त्यांचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम आहे, पण अझिमुथल क्वांटम नंबर कसा आहे, वेगवेगळा आहे. तर ते त्या वेगवेगळ्या सबशेल्समध्ये बिलॉंग करणार. ओके. द नंबर ऑफ सबशेल इन अ शेल इज इक्वल टू एन. मग आता सबशेल किती असतात एका शेलमध्ये, सबशेल्स किती प्रेझेंट असतात, तर एन एवढे सबशेल प्रेझेंट असतात. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढे शेल प्रेझेंट असतात. समजून घ्या. आधी शेल, त्याच्या आतमध्ये काय असणार, सबशेल प्रेझेंट असतात. ओके. मग एका शेलमध्ये किती सबशेल, तर एका शेलमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढे सबशेल. हे लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. द नंबर ऑफ सबशेल इन अ शेल इज इक्वल टू एन, दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एका शेलमध्ये ऑर्बिट किती, प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर केला की ऑर्बिट किती ते मिळेल एका शेलमध्ये. आणि एका शेलमध्ये सबशेल किती काढायचं, तर एका शेलमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढेच सबशेल असतात. ओके. दस द थर्ड शेल कंटेन्स 3 सबशेल्स विथ 3 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एल. मग आता समजा थर्ड शेलमध्ये थर्ड शेल आहे, म्हणजे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, 3 आहे. मग त्याच्यात सबशेल्स किती असणार, 3 असणार. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढ्या काय असतात, सबशेल असतात. ओके. त्याच्यासाठी काय असणार, अझिमुथल नंबर वेगवेगळा असणार. The second shell contains 2 subshell and the first shell contains only 1 subshell. 2 हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असणाऱ्या शेलमध्ये सबशेल किती असतील, 2 असतील. 1 हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असणाऱ्या शेलमध्ये सबशेल किती असतील, 1 असतील. ओके. सो दिस इज द अझिमुथल क्वांटम नंबर. द व्हॅल्यू ऑफ एल रेंज फ्रॉम 0 टू n-1. मग आता प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यूज कशी आहे, 0 पासून n-1. n इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत बघितलेल्या, 1 पासून स्टार्ट होतात. ओके. 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. पॉझिटिव्ह इंटेजर, ऑल पॉझिटिव्ह इंटेजर्स म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू. आता आपल्याला अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूची रेंज बघायची आहे. अझिमुथल क्वांटम नंबर कुठून स्टार्ट होतो, 0 पासून n-1. म्हणजे n कोण आहे ते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे बघा इथे पहिलं एक्झाम्पल दिलंय, द के शेल कंटेन्स ओनली 1 सबशेल इज इक्वल टू 0. आता के शेल म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो त्याचा, 1 असतो. आपण बघितले ना, n इज इक्वल टू 1 बरोबर के शेल, n इज इक्वल टू 2 बरोबर एल शेल, नंतर 3 असेल तर एम शेल. मग के शेल म्हणजेच काय असणार, n इज इक्वल टू 1 असणार. आता एलची व्हॅल्यू काढायची आपल्याला अझिमुथल क्वांटम नंबरची. बरोबर ना. मग त्या व्हॅल्यू कुठून स्टार्ट होतात, 0 पासून n-1. मग पहिली व्हॅल्यू कोणती येणार, 0. आता सेकंड व्हॅल्यू काय असणार, n-1. पण n किती आहे इथे, 1 आहे. बरोबर ना. मग n-1 म्हणजे n-1 म्हणजेच काय होणार, 1-1 इज इक्वल टू 0. म्हणजे एकच येणार शेल, सबशेल. याच्यात कोणती, 0 नावाची सबशेल त्याच्यात प्रेझेंट असणार नंबरची. हे समजलं नसेल तर आपण अजून एक एक्झाम्पल दिले. ओके. सो ओके, आपण दुसरं घेऊया. समजा एम घेतलं मी. एमसाठी आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असणार, 3 असणार. बरोबर. एमसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असणार. मग याच्या अझिमुथल नंबरच्या व्हॅल्यू काय काय येतील बघा. आधी आपण वरचं रफ करूया सगळं. बघा, एम शेल मी कन्सिडर करते, त्याच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असणार, 3 असणार. हे 3 कसे आले, n इज इक्वल टू 1 म्हणजे के शेल, n इज इक्वल टू 2 म्हणजे एल शेल, n इज इक्वल टू 3 म्हणजे एम शेल. ओके. तर ते असं आलं, n इज इक्वल टू 3. आता आपल्याला काय काढायचं आहे, अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. त्या कुठून कुठेपर्यंत असतात, 0 पासून n-1 पर्यंत. ओके. मग आता पहिली व्हॅल्यू काय येणार, 0. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे, 0 नंतर n-1. म्हणजे n-1 म्हणजे कोणती व्हॅल्यू, इथे 3 -
3 मायनस 1 इज इक्वल टू किती 2, बरोबर ना. मग 0 पासून 2 पर्यंत म्हणजे 0 1 आणि 2, बरोबर ना. मग ह्या ज्या असणार आहेत त्या काय असणार आहेत एम या शेलसाठी सबशेल्स असणार आहेत, बरोबर ना. किती आल्या ह्या सबशेल 3 आल्या, बरोबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढ्याच आल्या ना शेल प्रेझेंट, बरोबर ना. तर असं आहे ते की एखाद्या शेलमध्ये किती सबशेल प्रेझेंट आहेत हे कसं ठरवायचं, त्याच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरून ठरवायचं. जर 3 हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल तर त्याच्यात प्रेझेंट असणाऱ्या सबशेल्स किती असणार 3 असणार आणि त्याची व्हॅल्यू कोणकोणत्या प्रेझेंट आहेत तर त्या अशा काढायच्या 0 1 2 म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार ते कुठपर्यंत असणार n-1. n म्हणजे काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. नेक्स्ट the subshell or sublevels have L to be 0 1 2 3 dot dot which are represented by the symbol S P D F respectively. मग जसं आपण मगाशी बघितलं ना n इज इक्वल टू 1 असेल तर कोणती शेल म्हणायचं के शेल, n इज इक्वल टू 2 असेल तर एल शेल. तसंच जर अझ्युमिकल क्वांटम नंबर L इज इक्वल टू 0 असेल तर त्या सबशेलचं नाव काय असणार एस. जर L इज इक्वल टू 1 असेल तर त्या सबशेलचं नाव काय असणार P. त्याच्यानंतर L इज इक्वल टू 2 असेल तर D. त्याच्यानंतर L इज इक्वल टू 3 तर ह्या सबशेल्स आहेत किंवा सब लेवल्स आहेत. शेल कोणत्या KLMN आणि सबशेल कोणत्या SPDF. ओके. नेक्स्ट थर्ड क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल ML. हा जो L इथे काढला आहे ना तो जरा स्मॉल L काढा. ओके. इथे मला काढता आला नाही स्मॉल L, मी स्मॉल L काढायचा आहे तो. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेटिव्ह स्पॅटियल ओरिएंटेशन ऑफ द ऑर्बिटल्स इन अ गिव्हन सबशेल. म्हणजे ऑर्बिटल्स जी प्रेझेंट आहेत ती कोणत्या ओरिएंटेशनमध्ये आहेत, त्यांची अरेंजमेंट काय स्पेसमधली, त्याची इन्फॉर्मेशन कोण देतं मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर देतो. स्पॅटियल ओरिएंटेशन ऑफ द ऑर्बिटल्स इन अ गिव्हन सबशेल. आता सबशेल्समध्ये कोण प्रेझेंट आहेत ऑर्बिटल्स. आधी शेल त्याच्यात सबशेल त्याच्यात ऑर्बिटल्स. ओके लक्षात ठेवा. फॉर एनी सबशेल व्हॅल्यू ऑफ ML इथे असं काय फॉर एनी सबशेल डिफाईन्ड बाय L व्हॅल्यू काहीतरी मिस्टेक आहे आर पॉसिबल विच रेंज थ्रू. इथे रेंज दिलेल्या आहेत बघा या सबशेलच्या. ML इज इक्वल टू -L टू +L. मग आता एखाद्या सबशेलसाठी Lच्या व्हॅल्यू कशा डिसाईड करायच्या -L टू +L पर्यंत हे समजणार. हे जरी लिहिलेलं काय आहे समजलं नसलं ना तरी मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवते कसं ते बघा. -L पासून +L पर्यंत म्हणजे हे अझ्युमिकल नंबर आहेत L म्हणजे. ओके. तर MLच्या व्हॅल्यू -L पासून +L पर्यंत. हे लिहिलेलं काही समजत नसेल तर आपण नेक्स्ट स्लाइडवरती बघूया. इथे बघा. Thus for the subshell S with L is equal to 0 the only allowed value of ML is equal to 0. म्हणजे MLच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत स्टार्ट होतात -L पासून +L पर्यंत. ओके. मग आता जर एखादी सबशेल आहे S त्याचा L किती आहे 0. मग 0 साठी काय येणार -0 पासून +0. पण आपण -0 +0 म्हणतो का नाही. 0ला कोणतंही साईन नसतं. म्हणजे ML साठी म्हणजे S सबशेलसाठी कोणती व्हॅल्यू येणार MLची 0. सेकंड एक्झाम्पल बघा. इन अदर वर्ड्स S सबशेल हॅज ओनली 1 ऑर्बिटल इन इट. म्हणजे हे जी 0 व्हॅल्यू आली ती म्हणजे काय ऑर्बिट किती प्रेझेंट आहेत त्या S सबशेलमध्ये ते सांगतंय. फॉर द सबशेल P हॅव्हिंग L इज इक्वल टू 1 द अलाउड व्हॅल्यूज ऑफ ML आर -1 टू +1. आता इथे बघा P सबशेलसाठी Lची व्हॅल्यू किती असते 1 असते, बरोबर ना. हे कशावरून आलं मगाशी सांगितलं नाही मी. L इज इक्वल टू 0 असेल तर सबशेल कोणती असते S. L इज इक्वल टू 1 असेल तर सबशेल P. नंतर L इज इक्वल टू 2 असेल तर सबशेल D. नंतर F. असं जसं N इज इक्वल टू 1 असताना शेल कोणती K. नंतर L M N. तसंच जर अझ्युमिकल क्वांटम नंबर 0 असेल तर प्रेझेंट असणारी सबशेल कोणती असते S असते.
कन्फ्यूज होऊ नका शेल आणि सबशेलमध्ये. ओके, तर आता बघा फॉर द सबशेल पी हॅविंग एल इज इक्वल टू 1. आता ह्या सबशेल पी सबशेलसाठी एल किती आहे 1. मग तुम्हाला आता याची मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काढायच्या. त्या कशा असतात, मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू -L पासून +L पर्यंत. मग आता इथे एलची व्हॅल्यू किती आहे 1. -L म्हणजे काय असणार, -1 पासून 1 पर्यंत. मग संख्या रेषेवर समजा ही संख्या रेषा तुमची, मग इथे 0 आहे, इथे 1 आहे, त्याच्यानंतर इथे कोण आहे -1, बरोबर ना. मग तुम्हाला कोणते नंबर डिसाईड करायचे आहेत, -1 पासून 1 पर्यंतचे नंबर कन्सिडर करायचे आहेत. मग कोणकोणते येतील ते, किती ऑर्बिटल येणार प्रेझेंट, 3. एक असणार आहे -1चं, एक असणार आहे 0चं आणि एक असणार आहे +1. म्हणजे पी सबशेल कंटेन 3 ऑर्बिटल्स हॅव्हिंग डिस्टिंक्ट ओरिएंटेशन अँड सो ऑन. ओके, वेगवेगळं ओरिएंटेशन असणारी पी सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार, 3 ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार. ओके, त्याच्यानंतर हे समजलं. त्याच्या की मी अजून एक एक्झाम्पल घेऊ. बघा डी साठी काय येणार, डी सबशेल जर घेतली, डी साठी एल काय असतो, डी सबशेलसाठी एल काय असतो, SPDF. एस साठी 0, पी साठी 1, डी साठी 2. मग आता संख्या रेषेवर -2 पासून 2 पर्यंतचे नंबर बघा. इथे काय येणार 0, नंतर 1, नंतर 2, इथे -1, इथे -2. मग आता या -2 पासून या 2 पर्यंतचे सगळे नंबर घ्या. -2, -1, 0, 1, 2. म्हणजे किती झाले ऑर्बिटल, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे डी या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार, 5 ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार. कोणकोणते, -2, -1, 0, 1, 2. So this is the calculation. The sum of orbitals in a constituent subshell gives the total number of orbitals in a concerned shell and is given by n square. किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत ते कसं काढायचं, nचा स्क्वेअर करायचा. एका सबशेलमध्ये किती टोटल ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत त्याच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. नेक्स्ट लास्ट क्वांटम नंबर इज इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर, MS. It specifies the spin state of the electron in an orbital. आता ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असणार, इलेक्ट्रॉन, बरोबर. मग त्या इलेक्ट्रॉनचा स्पिन कोणता आहे ते हा क्वांटम नंबर सांगतो. An electron spins around its axis. This imparts spin angular momentum to the electron. आता इलेक्ट्रॉनला तुम्ही काय कन्सिडर करू शकता, अर्थ कन्सिडर करू शकता. म्हणजे तो काय करतोय, न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतोय. मग तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होताना काय करतोय, आपल्या ॲक्सिस, स्वतःच्या ॲक्सिस भोवती पण काय होतोय, रोटेट होतोय, रिव्हॉल्व होतोय, बरोबर ना. मग तो रोटेट होत असल्यामुळे त्याला काय आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. द टू ओरिएंटेशन्स विच द स्पिन अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन टेक अप गिव्ह राईज टू द स्पिन स्टेट विच कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इच अदर बाय द स्पिन क्वांटम नंबर MS, विच कॅन बी आयदर +½ और -½ मग त्याचा जो स्पिन आहे तो कसा कन्सिडर केलेला आहे, +½ आणि -½ आधी शेल, त्याच्यानंतर सबशेल, सबशेलच्या आतमध्ये ऑर्बिटल्स आणि ऑर्बिटलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स. आणि या इलेक्ट्रॉनचा स्पिन एकतर +½ असू शकतो किंवा एकतर -½ असू शकतो. ओके, कारण तो रिव्हॉल्व होतोय स्वतःच्या ॲक्सिस भोवती पण. The two spin states are represented by 2 arrows pointing up and pointing down and thus have opposite spins. वेगवेगळे opposite spins असतात. An orbital can accommodate maximum 2 electrons and they must have opposite spins. एका ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त राहू शकतात, 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. And they must have opposite spin. This is known as Pauli's exclusion प्रिन्सिपल. हे एक्सक्लुजन प्रिन्सिपल आपण नंतर डीपमध्ये स्टडी करणार आहोत. पण हे लक्षात ठेवा की एका ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात आणि त्यांचा स्पिन काय असतो, अपोजिट असतो. म्हणजे एक जर समजा इलेक्ट्रॉन असा आहे तर दुसरा इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये राहणारा असा उलट असणार. ओके, हे एक ऑर्बिट आहे, त्याच्यात मी एक इलेक्ट्रॉनचा स्पिन असा दुसरा काय असणार, असा उलट असणार, अपोजिट.
pointing up and pointing down. So this is the information about the 4 quantum numbers. आता बघा इथे तुम्हाला ऑर्बिटल एनर्जी नाही, हे नको, हे नेक्स्टच आहे. सो हिअर जस्ट शॉर्ट ट्रिक और समरी ऑफ दिस कंटेंट. प्रिन्सिपल क्वांटम नंबर शेल KLMN. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय इंडिकेट करतं और स्पेसिफाय करतं? शेल. आणि ते शेलचे सिम्बॉल काय आहेत? KLMN. एझ्युमिथल क्वांटम नंबर सबशेलबद्दल सांगतो आणि त्याचे सिम्बॉल काय आहेत? SPDF. देन मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय सांगतो? कोणाची इन्फॉर्मेशन देतं? ऑर्बिटल्सचं ओरिएंटेशन. आणि इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर काय सांगतो? स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज प्लस हाफ और मायनस हाफ. तर हे असे 4 क्वांटम नंबर आहेत. जी इन्फॉर्मेशन मी स्लाईडवरती लिहिलेली आहे ती राईट डाऊन इन युअर रेग्युलर नोटबुक. ओके, नेक्स्ट सी दिस टेबल. ओके, आता इथे एक टेबल दिलेला आहे. जर क्लिअर दिसत नसेल तर टेक्स्टबुकमध्ये बघा तुमच्या. ओके, रीड करते बघा. पहिलं आहे सिम्बॉल ऑफ शेल. पहिलं के शेलसाठी दिलेलं आहे. आता व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असते? के शेलसाठी 1. ओके, n इज इक्वल टू 1 असेल तर के शेल असते, n इज इक्वल टू 2 असेल तर एल शेल असते. मग नंबर ऑफ सबशेल्स किती असणार त्याच्यात? सबशेल कशा काढायच्या? जेवढा क्वांटम नंबर तेवढ्याच सबशेल. ओके, त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ अझ्युमिथल क्वांटम नंबर. अझ्युमिथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय असते? कशी काढायची अझ्युमिथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू? n-1. बरोबर ना? 0 to n-1. मग आता इथे 0 एक येणार, त्याच्यानंतर n-1 म्हणजे 1-1 येणार. इथे n किती आहे? 1 आहे. मग 1-1 0 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असताना अझ्युमिथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू कोणते असणार आहे? 0 असणार आहे. आणि मग त्या शेलसाठी सिम्बॉल काय आहे? 1 आहे ना इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, म्हणून 1s शेल असणार आहे. एस का यूज केलं इथे? कारण अझ्युमिथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू काय आहे? 0. मग 0 असताना कोणती सबशेल ओपन होते? इथे सिम्बॉल ऑफ सबशेल बघतोय आपण, बरोबर ना? सबशेल कोणती येणार? एस येणार, कारण 0 असताना एस सबशेल, 1 असताना पी सबशेल, 2 असताना डी सबशेल, 3 असताना, म्हणजे ह्या ज्या अझ्युमिथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहेत ते आपण सबशेलसाठी यूज करायचे आहेत. ओके, तर इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे म्हणून 1s. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन द सबशेल. तर हा फॉर्म्युला यूज करायचा टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स काढण्यासाठी. 2l + 1. मग 2l, एलची व्हॅल्यू किती आली इथे? 0. मग 2 × 0 + 1 = 1. मग व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर फॉर द सबशेल. मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू कशा असतात? -l to +l. मग इथे ऑलरेडी तुमचा l किती आहे? 0 आहे. मग -l म्हणजे -0 आपण लिहिणार नाही, जसं मग अशी एक्झाम्पल सांगितलं. -l, -0, +0 असं नसतं, डायरेक्टली काय असतं? 0 कन्सिडर करतो. म्हणजे इथे व्हॅल्यूज ऑफ द मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असणार आहे? 0. तसंच तुम्ही एल शेलसाठी सॉल्व करू शकता बघा. एल शेल घेतली तर क्वांटम नंबर काय असणार आहे? 2. मगापासून सांगते मी, n = 1 असेल तर के शेल असते, n = 2 असेल तर एल शेल असते. आता नंबर ऑफ सबशेल, जेवढा क्वांटम नंबर तेवढ्याच त्याच्यात सबशेल्स असतात. आता एलच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. अझ्युमिथल क्वांटम नंबर कसं काढणार? अझ्युमिथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू 0 to n-1. मग आता 0 to n-1 म्हणजे एक शेल कोणती भेटणार तुम्हाला? 0. दुसरी शेल कोणती? n-1. n किती आहे इथे? 2. मग 2 - 1 1, बरोबर ना? मग आता संख्या रेषा जर तुम्ही काढलात तर हे 2 नंबर्स तुम्हाला भेटतील. मग अशा प्रकारे एलच्या 2 किमती येतील. l = 0 आणि l = 1. आता सबशेल कशी ठरवायची बघा. इथे जे लिहिलेले असतात पुढे ते काय असतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग आता इथे ओके, म्हणून इथे दोन्ही ठिकाणी 2 लिहिलेलं आहे. आता इथे एस आहे आणि इथे पी आहे. कसं काय? तर इथे एलची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे.
मग 0 असताना जर अझ्युमिथल क्वांटम नंबर 0 असेल तर त्याच्यासाठी सबशेल कोणती असते? एस असते. आणि जर अझ्युमिथल क्वांटम नंबर 1 असेल तर सबशेल कोणती असते? पी असते. जर 2 असता एल इज इक्वल टू 2 तर पुढची शेल ओपन झाली असती कोणती? 2 SPD डी सबशेल ओपन झाली असती. ओके, सो दिस इज. देन नेक्स्ट काउंट डाऊन दी टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन द सबशेल. हा फॉर्म्युला यूज करा आणि ऑर्बिटल्स काढा किती प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर मग व्हॅल्यूज ऑफ मॅग्नेटिक क्वांटम नंबर ML फॉर द सबशेल. मग त्या कशा काढायच्या? +L पासून -L पासून +L पर्यंत, बरोबर ना. मग आता इथे किती आहे बघा तुमच्या L ची व्हॅल्यू इथे बघा. हां, इथे L इज इक्वल टू 1 म्हणजे काय? -L टू +L म्हणजे -L म्हणजे कोण? -1. -1 पासून +1 पर्यंत म्हणजे संख्या रेषेवर कुठून कुठे येणार? -1 0 अँड देन +1 म्हणजे L इज इक्वल टू 1 असताना मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या अशा प्रकारे 3 व्हॅल्यू भेटणार आणि L इज इक्वल टू 0 असताना 1 व्हॅल्यू भेटणार. अशा प्रकारे याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत. मॅग्नेटिक क्वांटम नंबर तुम्हाला किती भेटले? सबशेलचे 4 भेटले. तसंच तुम्ही M शेलसाठी जमते काय बघा सॉल्व करून. इथे M शेल दिलेला आहे, जसं आता आपण सॉल्व केलं तसंच. त्याच्यानंतर N इज इक्वल टू. सो बघा हे समजतंय काय? ओके, नेक्स्ट हिअर इज वन प्रॉब्लेम. हाऊ मेनी ऑर्बिटल्स मेक द N शेल. N शेलमध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत? आणि अजून एक सब क्वेश्चन आहे. व्हॉट इज द सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल्स इन द शेल. तुम्हाला त्या ऑर्बिटल्सचं डिस्ट्रीब्युशन द्यायचं आहे. मग आता N शेलसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असणार आहे? N इज इक्वल टू 4 असणार आहे, बरोबर ना. मग हाऊ मेनी ऑर्बिटल्स मेक द N शेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. आधी आपण लिहून घेतलं की N शेलसाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 असतो. व्हॉट इज द सबशेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल्स इन द N शेल. पण मग आता किती सबशेल प्रेझेंट आहेत त्या N मध्ये ते आधी आपल्याला काढलं पाहिजे. मग अशी मी एक वाक्य सांगितलेलं, हे वाक्य महत्त्वाचं आहे. जेवढ्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर तेवढाच त्याच्यात सबशेल प्रेझेंट असतात. मग आता इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे तुमचा? 4 आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ सबशेल्स काय येणार? इज इक्वल टू 4 येणार, बरोबर ना. आणि एका शेलमध्ये ऑर्बिटल्स किती प्रेझेंट असतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअर एवढा. ओके, टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल्स प्रेझेंट इन शेल. शेलमध्ये ऑर्बिटल्स किती प्रेझेंट आहेत त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे n². सबशेल ह्या एका शेलमध्ये सबशेल ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर एवढेच असतात, पण ऑर्बिटल्स ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअर एवढे प्रेझेंट असतात. म्हणजे तुम्हाला इथे समजलं की 16 ऑर्बिटल्स असणार आणि 4 शेल्स असणार. The 4 subshell with their azimuthal quantum numbers and the constituent orbital number are shown below. मग आता खाली दाखवलेले आहेत. मग आता बघा azimuthal quantum number काय होणार? L इज इक्वल टू 0 1 2 3. मग सिम्बॉल काय असणार त्या सबशेलसाठी? 0 साठी असतो S, नंतर PDF आणि मग 2L + 1 हा फॉर्म्युला यूज करून काय काढायचे तुम्ही? नंबर ऑफ ऑर्बिटल्स काढायचे आहेत, 2L + 1. आता हा अझ्युमिथल क्वांटम नंबर कसा आला? L कसा काढतो आपण अझ्युमिथल क्वांटम नंबर? 0 पासून N-1 पर्यंत, बरोबर ना. 0 टू L कसा काढायचा असतो? 0 टू N-1. मग पहिला काय? 0 टू N-1 साठी एक 0 भेटला. मग N-1 N किती आहे ते? 4, बरोबर ना. मग 4 -1 3 म्हणजे सगळ्यात मोठी शेल इथली 3 असणार आहे. म्हणजे तुमचं व्हॅल्यूज कुठपासून कुठपर्यंत येणार? 0 टू 3 पर्यंत येणार व्हॅल्यू. ओके, मग 0 टू 3 म्हणजे 0 1 2 3, बरोबर ना. म्हणून हे असे अझ्युमिथल क्वांटम नंबर आलेले आहेत, त्यांचे सबशेल्स सिम्बॉल हे आहेत. त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत ते इथे सांगितलेलं आहे. ओके, समजलं का? बघा नोट्स लिहा वहीमध्ये, सगळं समजलं नसेल तर विचारा. ओके, थँक्यू.